नमस्कार मित्रांनो, आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहोत कवलीला, महाड गावामध्ये। माझ्या आत्याचं मुलाचं लग्न आहे, त्या निमित्ताने आज आपण चाललो आणि आज 2 वर्षानंतर गाडी घेऊन चाललो आपण। सोबतच वरद आहे आणि ऋतिका पण असेल। मधला प्रवास आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, कारण गाडी मी चालवेल। ऋतिकाला रेकॉर्डिंग करता येईल किती माहिती नाही, कारण तिच्या बॅग आहेत आणि त्या बॅगा पण रेडी आहेत। पहाटेचे वाजलेत 5 आणि आपले काही साहेब उठायला मागत नाहीये आणि आपल्याला आता निघायचंय। 6ला आपल्याला निघायचं वर्ध्या उठा। तर या 2 बॅग आहेत, तर मम्मी पप्पांकडे एक बॅग दिलेली आहे, असं मिळून 3 बॅग आहेत। आपल्याला बाईकने जायचंय, त्याच्यामुळे जास्त काही सामान नेता येणार नाही। वरदचं सामानाची एक बॅग आणि माझ्या कपड्यांची एक बॅग दिलेली आहे। इकडे लग्नात परत काय मजा येईल ती पण आपण रेकॉर्डिंग करूया। त्याच्यानंतर पुढे अजून एक प्लॅनिंग असेल आमचा, दापोलीला जाण्याचा आणि त्याच्यानंतर पुढे मे बी हरिहरेश्वरला पण जाणार आहोत। जास्त करून असेलच आपला प्लॅनिंग, त्यानुसार सगळी रेकॉर्डिंग करू आणि पाहूया पुढे किती मजा येते। 6 वाजले आणि आपण आपल्या प्रवासाला निघतोय। वरद साहेब रेडी झालेत आमचे। आपण चाललोय त्याच गाडीने, आपल्या FZ ने। काल सर्व्हिसिंग वगैरे झालेली आहे, थोडीफार लाइटिंग वगैरे लावलेली आहे। याच्यावर सेटअप करून निघूया लगेच। आता आपण नाश्ता करूया आता थोडासा। हा वर्दू, काय खाणार तू? राहू दे। डोसा, हा मेंदू डोसा असतो का? मेंदू डोसा काय खायचंय? मेंदू ते तर आमचं तर रोज खातो मेंदू। आज वेगळं काहीतरी खा। आम्ही मेंदू वडा मागवलाय आमच्या वरदनी, मेंदू डोसा आणि मी मिसळ पाव। तर मित्रांनो, आपण आता सध्या आलो आहोत गावाला। मोठा प्रवास होता, रेकॉर्डिंग करायला नाही मिळालं, कारण बाईक चालवत असल्यामुळे। रस्ते वगैरे मस्त आहे। मुंबई गोवा हायवेवरती आता तुम्ही पहिल्यासारखे बघत असाल खड्डे वगैरे, तर बऱ्यापैकी त्यांनी चांगला बनवला आहे आणि काम पण जोरात चालू आहे। त्याच्यामुळे एकदम सुसाट आलो आम्ही, व्यवस्थित आलो एकदम। आणि आता इथून आम्ही सगळे भाऊ वगैरे भेटू आणि याच्यानंतर आम्ही इथून जाणार आहोत कवलीला, जिथे भावाचं लग्न आहे। म्हणजे सकाळी वातावरण थंड होतं, पण दुपारी ऊनच्या टायमाला थोडी गरमी जास्त आहे। त्याच्यामुळे आता तरी आम्ही निघणार नाही, आता थोडं जेवायला बसणार आहोत। तर तुम्हाला थोडंसं दाखवतो या वाड्यापासून आमच्या घरापर्यंतचा रस्ता। तर हा आमचा वाडा आहे, जिथे आम्ही गुरं वगैरे ठेवायचो। आता आमच्याकडे गुरं नाही आहेत सध्या तरी, त्याच्यामुळे आता तो सध्या खाली आहे। इथे बघा, ते माच आपण करतो, म्हणजे उन्हात वगैरे घरासमोर अंगणासमोर जे करतो त्यासाठी हे वापरलं जातं लाकूड। ते दरवर्षी काय नवीन आणत नाही आपण, तेच वापरतो आणि तेच ठेवतो। आणि हा आमचा वाडा आहे। इथे आमची गुरं असायची, ही लाकडं जाळण्यासाठी ठेवलेत। आणि आता सगळ्या पद्धतीचे व्यवस्थित केलं। आधी हे पेंडे असायचे, म्हणजे वरचं जे छत असायचं तर पेंड्यांनी असायचं, पण आता पेंड्यांची नाही तिकडे, आम्ही कौलं आणि पत्रे लावलेत। त्याच्यामुळे पावसापासून आता काही टेन्शन नसतं। पण ही आठवणी खूप छान होत्या लहानपणीच्या। तर आता आपण इकडून जाऊया खाली आमच्या घरी। हे सध्या बंद करू, इकडे बंद होतं तर
नाही तर परत काहीतरी गुरं वगैरे गेले गडबड होईल. हे बघा इथून रानात जायला पाय वाईट आहे आणि इथून आपलं एक गाव चालू होतं. हे आमच्या वरच्या साईडला शेवटचं घर आहे आमचं. हे आमच्या प्रवीण दादाचं घर आहे. इथून खाली गेलात तर आमचं घर आहे. ते देऊळ दिसतंय. ही आमची आजी आहे. आमची आजी. अण्णा बरे आहात ना? काय म्हणता? हे बघ बाबा बाबा नमो नमो करा नमो करा. केला पडला? अरे वा. हा हे आमचं घर आहे. त्या साईडचं आमचं आहे. हे एक चुलत काकांचं घर आहे. हे आमचे ऋग्वेद बंधू आणि साहेब त्याच्यासोबत बसलेत आज जेवायला. वाह एक नंबर गावची सुकट आलेली आहे ताटामध्ये. आता काय पाहिजे? भाकरीचा एक तुकडा आहे थोडूसा आणि सुकट. तर आता आम्ही एवढे जण इकडे आलेलो आहोत आमच्या गावाला. आता आम्ही जेवू आणि थोड्या वेळाने लग्नाला निघणार आहोत. बाकीचे सगळे जण तिकडे गेलेले आहेत डायरेक्ट लग्नासाठी. तर मित्रांनो आपण आता लग्न मांडवात आलेलो आहे. समोर मांडव बांधलेला आहे आणि या साईडला आपण बघत असाल तर गावकऱ्यांसाठी जागा दिली. तिथे ते लोक जेवण बनवतील सगळ्यांसाठी. प्रत्येक ठिकाणी असं सेटअप असतो या गोष्टींचा. आता समोरून आपण बघत असाल खालूबाजा येतोय. खालूबाजासोबतच आमचे मामा आहेत आणि मामी आहेत. इकडे असं असतं की लग्न जेव्हा असतं त्याच्या आदल्या दिवशी उठणं असतं. त्यावेळीच पत्रिका वाटल्या जातात गावामध्ये घराघरामध्ये. तर आता ह्या दोघांवरती ही कामगिरी दिलेली आहे. तर ते लोक घरोघरी जाऊन पत्रिका वाटतात. तर आता गावकरी आपल्याला जेवण वाढतील. जेवण झाल्यानंतर DJ लागेल. तर आपण बघूया नाचाचे काही व्हिडिओज. आज दिवस आहे दुसरा. आपण शनिवारी आलेलो मुंबईवरून इकडे. त्याच्यानंतर मध्ये मला काही शूटिंग करायला मिळाली नाही कारण गाडी चालत असल्यामुळे मोबाईल स्टँडला जो लावलेला होता त्यामुळे तो व्हायब्रेट करत होता मोबाईल. तर शूटिंग काही काढली नाही मी. आज हळद समारंभ म्हणजे हळदी आहे. आता हळद लागल्यानंतर 3चं लग्न आहे. तर आपण ते शूट करण्याचा प्रयत्न करूया. तर सध्या बघूया वातावरण एकदम सकाळी थंडी आहे एकदम आणि दुपारी जे ऊन आहे ते एकदम ऊन आहे. म्हणजे थंडी आणि गरमी हे दोन्ही गोष्टी आहेत इकडे. तर काल आम्ही नाचलो रात्री आणि रात्री झोपायला काही जागा नव्हती कारण माणसं आपली एवढी आहे घरातली की जागाच नसते. तर काल आम्ही अंगणात झोपलेलो होतो मी माझे भाऊ वगैरे. ते सुदैवाने आम्हाला थोडी जाडी चादर मिळाली म्हणून बरं झालं तेवढं तरी. नाहीतर आमची हालत झाली असती. मोजे वगैरे घालून झोपलो. कानटोपी घातली त्याच्यामुळे थोडा आराम भेटला आणि जागरण झालं आहे. काल आम्ही 3-4 वाजेपर्यंत जागा होतो नाचत होतो म्हणजे. आणि त्याच्यानंतर लगेच 8 वाजता वगैरे उठलो. आता लग्न झालं की मग वरात असेल.
आपण त्याची देखील शूट करूया. वरातीला मजा येते. जे काय हळदीचा आता कार्यक्रम चालू होईल त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बघूया. आता इकडे तुम्ही बघू शकता हळदीची तयारी चालू झाली आहे. इथे पाटावरती चादर अंतरली आहे. त्याच्यावरती नवरा बसेल, मागे आई बसेल, बाबा बसतील आणि मामा बसतात. पद्धती धाव देते. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत लाडवली या गावात, जे महाड तालुक्यातच आहे. नवऱ्याच्या गावापासून जवळपास 5-7 किलोमीटर लांब असेल. आता त्या गावात आपण नवरा उचलून आणलेला आहे. तर आता इकडे 3चा मुहूर्त असल्यामुळे थोडा वेळ नवऱ्याला इथे बसवतात. त्यासमोर लेझिम खेळत आहेत आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात लग्न लागेल, जेवण होईल. त्याच्यानंतर आपण नवरीला घेऊन आपल्या गावात वरात भरवणार आहोत. सगळं त्याच्यावर बसायचे. तिकडे जाऊ आपण बाहेर जेवायचं आहे ना, आपल्याकडे पत्रिका द्यायला आलेले ते. तर मित्रांनो, आता इकडचं जेवण आटपलं की आपण नवरीला घेऊन जाणार आहोत आपल्या गावाला. तिथे वरात भरवली जाईल. आपण बघूया त्याचे पण काही व्हिडिओज.